नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आज पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की मालिनीच्या मनामध्ये आलेलं असतं घरामध्ये सत्यनारायणाची पूजा घातली पाहिजे। आता हळूहळू का होईना पण जीवा आणि काव्या हे सुद्धा आपापल्या संसारामध्ये रमले आहेत, आपापल्या पार्टनरसाठी एफर्ट्स घेत आहेत। तर एक घरात छान पूजा घालूया, म्हणजे घरातलं वातावरण आणखीन प्रसन्न होऊन जाईल, घरातली पॉझिटिव्हिटी वाढेल। आणि मग आता लगेचच विक्रम काका सुद्धा तिला म्हणतात की ठीक आहे, जर तुझी इच्छा आहे ना मालिनी घरामध्ये पूजा घालायची तर घाल। तसंही सरकार तर घरात बायकोचंच चालतं। त्यावर मालिनी म्हणत असते मी पूजा घालणारच होते, फक्त तुम्हाला सांगते, अप्रूव्हल करते। त्यावर लगेचच विक्रम काका म्हणतात अच्छा, म्हणजे परमिशन वगैरे नाही का? त्यावर मालिनी काकू म्हणतात अजिबात नाही। त्यानंतर आता त्या म्हणत असतात की मी पहिले नंदिनी बरोबर बोलते आणि मग काव्याबरोबर। नंदिनी तर तयार होईल, पण काव्याचा मला प्रश्न पडलाय, ती काय बोलेल। मालिनी काकू दुसऱ्या दिवशी नंदिनी आनंद निवासला निघत असताना तिच्याकडे येतात आणि तिला सांगत असतात की नंदिनी, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, तुला वेळ आहे का? नंदिनी म्हणते हो आई आहे ना वेळ, बोला। त्यावर मालिनी काकू म्हणत असतात की नंदिनी, मला ना आपल्या घरामध्ये पूजा घालायची आहे। त्या नंदिनीला प्रश्न पडतो की कसली पूजा, ती विचारत असते अचानक पूजा। त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात की हो अगं बघ ना, आता जीवा आणि काव्या हे सुद्धा हळूहळू का होईना पण संसाराला लागलेत आणि जीवावरती एवढं मोठं संकट येऊन गेलं, त्यामुळे मला ना घरात पूजा घालावी असं वाटतंय। त्यावर आता मालिनी काकूंची जी इच्छा असते त्याच्या पूर्ण विरुद्ध घडलेलं असतं। नंदिनी म्हणते आई कशाला, काय गरज आहे या सर्व गोष्टींची? त्यावर मालिनी काकू तिला म्हणतात मला घालावी वाटते पूजा। नंदिनी म्हणते आई आपण नंतर बोलू, मला उशीर होतोय, आणि ती तिकडनं निघून जाते। मग नंदिनी आता निघून गेल्यावर मालिनी काकू काव्याकडे येतात आणि आता काव्याला त्या सांगत असतात की काव्या बाळा, मला ना आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा घालावी असं वाटतंय। त्यावर काव्या पटकन म्हणते पूजा, चालेल ना काकू, घालूया आपण पूजा। त्याबरोबर मात्र आता मालिनी काकू म्हणतात पूजेला तुला आणि पार्थला सुद्धा बसावं लागेल, म्हणजे नंदिनी आणि जीवा तर बसतीलच, पण तू आणि पार्थ सुद्धा। त्यावर लगेचच काव्या म्हणते हो हो काकू चालेल ना, आता घरात पूजा आहे म्हटलं की पूजेला बसावं तर लागेलच। आता इथे मालिनी काकूंना अगदी शॉक बसतो की हे सगळं काय घडतंय। नंदिनी हो म्हणायला हवी होती, ती नाही म्हणते। काव्या नको म्हणायला हवी होती, ती हो म्हणते। पण त्या आता काव्याला काही दुखवत नाही, त्या म्हणतात ठीक आहे, तुझी तयारी आहे ना, मग झालं तर आता इथे मालिनी काकू लगेचच पार्थला कॉल करतात आणि पार्थला सुद्धा त्या सांगतात की पार्थ हे बघ, तुझी ऑफिसची जी काही कामं वगैरे आहेत ती आजच्याच आटपून घे, आणि जर काही उद्यावर तुझं काम मीटिंग्स वगैरे लाईनअप असतील तर ते पोस्टपोन कर, कारण मला घरामध्ये पूजा घालायची आहे। पार्थसुद्धा विचारतो आई पूजा कसली? त्यावर आई सांगते घरी आल्यावर बोलू आपण, जितकं सांगितलं तितकं कर बरं। त्यावर पार्थ म्हणतो ठीक आहे। आता पार्थला ही आयडिया नसते की पूजेला त्याला आणि काव्याला बसावं लागणार आहे। तर इथे काव्या मात्र खूप खुश असते। काव्याला वाटत असतं की येस, आता एकदा की पार्थ घरी आले की मी त्यांना पूजेचं सांगून टाकेन, आणि मालिनी काकूंनी पूजा ठरवली आहे त्यामुळे पार्थसुद्धा नाही म्हणू शकणार नाही। त्यामुळे आता सगळं माझ्या मनाप्रमाणे होईल। ही पूजा एकदा की झाली की हळूहळू पार्थचं वागणं बदलेल। आता काव्याने इतका सगळा विचार करून ठेवलेला असतो, पण त्यातलं काही घडतंय का हे पाहणं इंटरेस्टिंग असेल। आता पार्थ घरी आलेला असतो, तो दमलेला असतो। आता काव्य त्याच्याकडे येते आणि त्याला म्हणत असते पार्थ तुम्हाला माहिती आहे? त्यावर पार्थ म्हणतो हो मला माहीत आहे, आईने मला सगळं आधीच सांगितलंय। काव्याला वाटतं की पूजेला आपण दोघं बसणार आहोत हे सुद्धा मालिनी काकूंनी पार्थला सांगितलंय, पण मालिनी काकूंनी ही गोष्ट पार्थला सांगितलेली नसते। काव्य विचारते मग तुम्हाला काहीच हरकत नाही? पार्थ म्हणतो आईने घरात पूजा घालायची ठरवली आहे, त्यात मला काय हरकत असणार आहे? त्यावर काव्य म्हणते मग तुमच्याकडे अपूर्ण माहिती आहे, मालिनी काकूंनी घरामध्ये पूजा घालायची ठरवली आहे, पण पूजेला बसणार कोण आहे? त्यावर पार्थ म्हणतो आपण तर बसणार नाही आहोत, त्यामुळे जीवानंदिनी आहेत किंवा आई बाबा स्वतः बसणार असतील, किंवा मंजू आत्या, मिथुन काका त्यांच्यापैकी कोणी बसेल। त्याबरोबर काव्य म्हणत असते चुकताय तुम्ही, नाही म्हणजे अर्धी माहिती बरोबर आहे, नंदिनीताई आणि जीवा तर बसणारच आहेत, पण त्यांच्याबरोबर आपणही बसणार आहोत, कारण पूजा घरात सत्यनारायणाची घालायची आहे। आता हे ऐकल्यावर मात्र जीवा म्हणतो आपण? त्यावर काव्या म्हणते हो, त्यामध्ये एवढं शॉक होण्यासारखं काय? आत्ताच तर म्हणालात ना की घरात आई पूजा घालते, त्याची हरकत मला का असेल, मग आता कशाला एवढे ओव्हर पॅनिक होत आहे?
त्यावर पार्थ म्हणत असतो, पण मला ही गोष्ट माहीत नव्हती ना की पूजेला कोण बसणार आहे म्हणून. हे बघा, जर तुम्हाला बसायचं नसेल तर तुम्ही तसं आईला स्पष्ट सांगा, मला माहिती आहे की तुम्हाला पूजेला बसायचंच नाही आहे. त्यावर काव्या म्हणत असते, 1 मिनटं, सगळं काही तुम्हीच कसं ठरवता? मी एक तरी वाक्य बोलली आहे यातलं. त्यावर पार्थ म्हणतो, तुम्हाला कुणी अडवलं आहे? काव्या म्हणते, मध्ये फट सोडाल तर माणूस बोलेल ना. त्याबरोबर पार्थ म्हणतो, बोला. त्यावर काव्या पार्थला म्हणत असते, मला पूजेला बसायचं आहे, मी तयार आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा बसायचं नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही जा आणि ते मालिनी काकूंना सांगा, तुमचं तुम्ही बघा. आता काव्याला ही गोष्ट तर व्यवस्थित माहीत आहे की पार्थ आईच्या शब्दाबाहेर काही जाणार नाही, तो आईचं ऐकणारच आहे. त्यामुळे पार्थ या पूजेला बसणार आहे. आता काव्या ही पार्थला म्हणत असते, काय झालं, नाही बसायचं ना तुम्हाला? मग जा मालिनी काकूंकडे जा आणि सांगा त्यांना की मालिनी काकूंनाच बोलू इथे. त्यावर पार्थ काव्याला म्हणत असतो की तुम्हाला माहीत आहे मी आईने सांगितलेल्या गोष्टीला नाही बोलणार नाही, यामुळे तुम्ही माझ्या चुकीच्या गोष्टीचा फायदा उचलताय, तुम्ही माझ्या कमजोर जागेवरती वार करताय. त्यावर काव्या म्हणत असते, ओ पार्थ, उगाच एवढे भारदार शब्द बोलण्याची काही गरज नाही आहे, वार वगैरे मी काहीच असं करत नाही. मी तुम्हाला सोपा पर्याय दिला, एकतर माझ्याबरोबर शांतपणे पूजेला बसा, नाहीतर जा आणि मालिनी काकूंशी बोला. आता जर तुम्ही सोपा पर्याय निवडलात तर मे बी तुम्हाला अडचण नाही येणार. त्याबरोबर पार्थ म्हणतो, काय करायचं आहे ते माझं मी ठरवून घेईन. तर आता इथे नंदिनीसुद्धा घरी आलेली असते आणि आता जीवालासुद्धा पूजेबद्दल कळलेलं असतं. जीवासुद्धा खूप एक्सायटेड असतो, कारण आता त्यालासुद्धा असंच वाटतं की नंदिनीला पूजापाठ खूप आवडतं. जर आपण पूजेला बसायला तयार झालो तर नंदिनी खुश होईल, आपल्याला माफ करेल. त्यामुळे आता जीवासुद्धा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी तुला. त्यावर नंदिनी पूर्ण वाक्य करते, आपल्याला पूजेला एकत्र बसायचं आहे. त्यावर जीवा म्हणतो, एक्झॅक्टली, तुला ही गोष्ट आईने सांगितली? त्यावर नंदिनी म्हणते, सकाळी आनंद निवासला निघण्यापूर्वीच माझं आणि आईंचं बोलणं झालं आहे. जीवा म्हणतो, ठीक आहे, मग कुठला कुर्ता घालायचा आहे मला जरा सांगशील का? आणि ते साफा वगैरे सुद्धा काढायचं आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, 1 मिनटं, एवढं एक्सायटेड होण्याची काहीच गरज नाही आहे. जीवा, तुम्ही विसरत असाल पण आपण घटस्फोट घेतो आणि मला वाटत नाही की आपण या पूजेला बसायला हवं. त्यावर जीवा म्हणत असतो, मग पूजा आपल्या घरात आहे, दुसरं कोण बसेल? त्यावर लगेचच नंदिनी म्हणते, पूजेला बसण्यासाठी जोडपं लागतं. आपल्या घरामध्ये आई बाबा आहेत, मंजू आत्या, मिथुन काका आहेत, किंवा मग पार्थ आणि काव्य आहेत, त्यांच्यापैकी कोणीतरी बसेल. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, पण आईचं काय? आईने असं सांगितलं आहे की काव्य आणि पार्थ दादा आणि आपण दोघं, आपल्याला चौघांनाही पूजेला बसायचं आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, बोला मग तुम्ही आईंबरोबर, सांगा त्यांना की आपल्याला जमणार नाही म्हणून. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, आपल्याला कोण बोललं आपल्याला जमणार नाही? मला जमणार आहे पूजेला बसायला. हां, आता जर तुला जमत नसेल तर तो तुझा प्रश्न आहे, तुझा आणि आईबरोबर बोल, आईला सांग. आता इथे जीवाला सुद्धा माहिती आहे नंदिनी काही घरातल्या मोठ्यांच्या शब्दाबाहेर नाही, त्यामुळे ती सुद्धा जाऊन काही सांगणार वगैरे नाही. तर आता पूजेचा दिवस उगवलेला असतो. काव्य स्वतःहून पुढाकार घेऊन सगळी तयारी करत असते. मग अगदी ती पूजेची फुलं आणण्यापासून, पूजेचे पाट आणण्यापासून, समया, पंत्या, सुपारी, नारळ, जे काही सगळं लागत असतं पूजेसाठी, ते सगळं काव्य यावेळेस पुढे करत असते. आणि नंदिनी मात्र मागे असते. मालिनी काकूंच्या मनात राहून सतत प्रश्न येत असतो की नेमकं हे सगळं काय घडतंय? वारं इतकं उलट्या दिशेने कसं वाहायला लागलं? नाही, म्हणजे काव्यात बदल होत आहेत ही खरोखर खूप चांगली गोष्ट आहे, पण इतक्या पटकन इतके पॉझिटिव्ह बदल कसे काय? आणि नंदिनीमध्ये तेवढे निगेटिव्ह बदल होत चाललेत. तर आता लगेचच इकडे वसुहत्या म्हणायला लागते की ह्या बहिणींचं असंच आहे, एक सुधारली की एक बिघडतेच. आता ही काव्य एवढं पुढं करून सगळं करते, देव जाणे नक्की चांगल्या मनाने करते की ही सगळी वादळाच्या पूर्वीची शांतता आहे ते? नाही, या मुलीवर तर ना माझा अजिबात विश्वासच नाही आहे. कधी काय करेल आणि कधी काय सांगताच येत नाहीच. त्याबरोबर काव्य म्हणत असते, आत्या, नेमका तुमचा प्रॉब्लेम काय आहे? मला कळेल? नाही, म्हणजे काय आहे, घरात मी चांगलं वागायला गेले तरी तुमचा प्रॉब्लेम असतो, मी वाईट वागायला गेले तरी तुमचा प्रॉब्लेम असतो. नेमकं वागायचं कसं? तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे तो एकदाचं मला सांगा. त्याबरोबर मात्र आता इथे वसुहत्या म्हणत असते की माझा प्रॉब्लेम तूच आहेस काव्या. आता मात्र मालिनी काकू काव्याला आणि वसुहत्याला दोघी नाही म्हणतात, जरा शांत व्हाल का, घरात पूजा आहे. त्याबरोबर आता दोघीही गप्प बसतात. आता पूजेसाठी गुरुजी आलेले असतात, बायका आलेल्या असतात आणि यावेळेस नंदिनीने सुद्धा छान साडी वगैरे नेसलेली असते, ती सुद्धा छान तयार झालेली असते, काव्यसुद्धा छान तयार झालेली असते. बायका नंदिनीचं कौतुक करत असतात, खरंच तुमची धाकटी सून संस्कारी तर आहेच, पण त्याबरोबर सुंदर आणि सोज्वळसुद्धा आहे, अगदी घरंदाज. अशीच बायको जीवाला मिळायला हवी होती, म्हणजे जीवाला अगदी सरळ करून काढेल.
तर आता त्या ठिकाणी काव्यसुद्धा आलेली असते. आता गेल्या वेळेस काव्याने पूजेमध्ये वाद घातला होता, त्यामुळे बायकांना काव्य काही फारशी आवडत नसते. पण आज काव्य जे काही छान तयार होऊन नटून खाली आलेली असते, त्यानंतर बायकांचे डोळे उघडेच्या उघडेच राहतात आणि आता सगळ्या बायका ह्या काव्याकडे बघत असतात. तर काव्य पुढे होऊन सगळ्यांना सॉरी म्हणते. ती म्हणत असते की गेल्या वेळेस जे काही झालं, मी जे काही बोलले त्यासाठी खरंच मी तुमची सगळ्यांची माफी मागते. त्याबरोबर आता बायकांचा काव्यावरचा राग जातो. त्या काव्याला म्हणतात की असू दे, तू लहान आहेस, अल्लडपणे जे बोललीस ते बोलून गेलीस, पण तुझ्या मनात काही राहिलं नाही म्हणूनच तू आमची माफी मागितलीस. काही हरकत नाही, होतात कधी कधी आपल्याकडून ह्या अशा चुका आणि म्हणून आपणच एकमेकांना माफही करायचं असतं. तर आता हे सगळं रम्याला आणि वसुहत्यांना काही आवडत नसतं. त्या दोघींना या सगळ्या गोष्टींचा खूप राग येत असतो. रम्याला वाटत असतं की पार्थ हा दाखवतो ऑफिसमध्ये एक आणि घरी आल्यावर वागतो एक. जर याला एवढाच या काव्याचा राग येतो तर मग आज हिच्याबरोबर पूजेला बसायची याला काय गरज आहे? कशासाठी हो म्हणतोय हा? आणि राहता राहिला प्रश्न मामीचा, तर मामीला कळत नाही का? कशाला उगाच नको त्या करामध्ये सतत उखरत बसायच्या? काय गरज होती ही सत्यनारायणाची पूजा वगैरे ठेवण्याची? तसंही या घरात कधी काही चांगलं झालंय का? तर आज होणार आहे. आता वसुहत्या आणि रम्या घरात असताना कसं काय घरात काही चांगलं होणार? म्हणजे त्यांच्यामुळेच चांगलं होत नाही आणि बोलतायत सुद्धा त्याच. पण आता पर्यायांती कोणीच काही करू शकत नाही, कारण वसुहत्या ही घरातली मोठी आहे आणि रम्या ही तिची मुलगी आहे, त्यामुळे त्या दोघींना कोणी काही बोलत नाही फारसं. तर आता आपण पाहतो की रम्या मुद्दामून काव्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र पडावं यासाठी प्रयत्न करते आणि तिचे प्रयत्न सक्सेससुद्धा होतात. काव्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र हुक उघडतो आणि ते मंगळसूत्र खाली पडतं. त्याबरोबर लगेचच आता वसुहत्या म्हणायला लागते, बघा बघा, पूजेच्या दिवशी या मुलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र पडलं. किती अपशकुनी आहे ही, किती अपशकुन झाला. म्हणजे देवाच्याच मनात नाही की हिची पूजा व्हावी म्हणून. त्याबरोबर गुरुजी म्हणत असतात, कधी कधी अशा गोष्टी चुकून होतात, त्याचा या सगळ्याबरोबर काहीही संदर्भ जोडण्याची गरज नाही आहे. पार्थ, तू पुढे ये आणि तुझ्या बायकोच्या गळ्यात पुन्हा एकदा मंगळसूत्र घाल. कदाचित देवाची हीच इच्छा असेल की आजच्याच दिवशी त्या दोघांचं सर्व सुरळीत व्हावं, त्यांचा संसार पुढे नव्याने सुरू व्हावा, म्हणूनच कदाचित असं घडलं असेल. प्रत्येक गोष्टीचा संदर्भ हा जर वाईट लावला तर वाईट निघतो, पण जर चांगला लावला तर कधीकधी त्यातून चांगलंसुद्धा काहीतरी पुढे येतं. पार्थ, तू पुढे ये, मंगळसूत्र घाल तुझ्या बायकोच्या गळ्यात. पार्थ पुढे येतो, काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि त्यानंतर सत्यनारायणाची पूजा घातली जाते आणि काव्या, पार्थ, नंदिनी, जीवा चौघंही पूजासुद्धा करतात. तर आता मालिनी काकूंनी आणि काव्याने सगळा स्वयंपाक मिळून बनवलेला असतो. काव्याने सगळा मेन्यू पार्थच्या आवडीचा बनवलेला असतो. पुरी, छोलेची भाजी, मटर पनीर, त्याचबरोबर जिरा राईस, रायता. पार्थला आवडतं म्हणून स्पेशली तिने श्रीखंडसुद्धा स्वतःच्या हाताने बनवलेलं असतं. आणि मग आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. मालिनी काकू आणि काव्या पटापट सगळं जेवण बाहेर घेऊन येत असतात. नंदिनीसुद्धा त्यांना मदत करत असते. तिघीही आता जेवण वाढायला उभ्या राहिलेल्या असतात. तर आता मालिनी काकू ह्या सांगत असतात की आजचा जो सगळा स्वयंपाक आहे तो, त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो नंदिनीने केला असणार, बरोबर. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, चूक, आजचा स्वयंपाक नंदिनीने केलेला नाही आहे. नंदिनीला थोडं काम होतं, त्यामुळे तिला स्वयंपाकघरात यायला वेळच मिळाला नाही. आजचा स्वयंपाक केला आहे. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, अगं काय मालिनी, यात काय सांगण्यासारखं आहे, तूच केला असशील. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, तरीही चूक, आजचा सगळा स्वयंपाक केला आहे. त्याबरोबर लगेचच विक्रम काका म्हणतात, मला माहिती आहे कुणी केला आहे स्वयंपाक. त्याबरोबर लगेच मालिनी काकू म्हणतात, चला एक संधी तुम्हाला दिली, तुम्ही सांगा. विक्रम काका लगेच म्हणतात, आजचा सगळा स्वयंपाक आपल्या मोठ्या सुनेने म्हणजेच काव्याने केला आहे, बरोबर. त्याबरोबर आता मात्र मालिनी काकू म्हणतात, एकदम योग्य ओळखलं, खरं बोललात तुम्ही. त्याबरोबर लगेचच आता काव्याने एवढा सगळा स्वयंपाक बनवला, हे सगळं बघून वसुहत्या आणि रम्याचे डोळे तर उघडेच राहतात. त्यांना तर शॉकच बसतो. तर आता मालिनी काकू म्हणत असतात की काव्या, तू आता पार्थच्या शेजारी जेवायला बस आणि नंदिनी तू सुद्धा जेवायला बस, मी सर्व करते आणि माझ्यासोबत कल्पनाला बोलवते. मग कल्पनाला बोलवलं जातं आणि नंदिनी आणि काव्या ह्या दोघीही जेवायला बसतात. आता मालिनी काकू ह्या दोघांनाही सांगतात, जीवा, पार्थ, आपापल्या बायकांना घास भरवा. पार्थला काव्याला घास भरवण्याची अजिबात इच्छा नसते. तर मालिनी काकू त्याला म्हणतात की अरे तिने एवढे कष्ट केले तुझ्यासाठी. मग त्याबरोबर मात्र आता पार्थचा नाईलाज होतो आणि पार्थ काव्याला घास भरवतो. त्यानंतर आता जीवासुद्धा नंदिनीला घास भरवायला घास उचलतो. नंदिनी हा घास हातात घेत असते, पण आता मालिनी काकू म्हणतात, मी भरव सांगितलंय ना. त्याबरोबर मात्र आता नंदिनीचा नाईलाज होतो आणि नंदिनीसुद्धा जीवाच्या हातून खाऊन घेते. आता पूजापाठ सगळं काही संपन्न झाल्यानंतर सगळेजण आपापल्या खोलीत आलेले असतात. आता इथे जीवाला वाटत असतं की नंदिनीला
पूजा केल्यानंतर तरी तिच्या मनातून जो डिवोर्सचा विषय आहे तो निघून गेला असेल, पण तसं काही घडलेलं नसतं. तर दुसरीकडे आता मालिनी काकू ह्या काव्याला म्हणत असतात की काव्या, हळूहळू का होईना पण तुझ्यात जे काही चांगले बदल होत आहेत ते खरंच खूप उत्तम आहेत. अशीच जर तू वागत गेलीस तर नक्की पार्थचं मन तू जिंकशील. तर दुसरीकडे जीवा हा नंदिनीला म्हणत असतो, छान झाली नाही आजची पूजा. त्यावर नंदिनी काहीच रिप्लाय करत नाही. जीवा म्हणत असतो, एकत्र पूजेला बसलो, बरं वाटलं. त्यावर नंदिनी म्हणत असते की हे बघा जीवा, तुम्हाला काय बोलायचं आहे ते मला कळतं आहे, पण तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोलायला फार उशीर झाला आहे. त्यामुळे आता हा विषय आपण इथेच थांबवू. तुम्ही त्या कागदांवरती सह्या करा आणि मोकळे व्हा. तर दुसरीकडे काव्या ही पार्थला म्हणत असते, गेल्या वेळेस माझ्या हातचं श्रीखंड खाल्लं तेव्हा घटाघटा पाणी प्यायला, आता काय कराल? आता तर सगळं जेवणच माझ्या हातचं खाल्लं आहे, तुमच्या आवडीचं बनवलं होतं सगळं. आता काय सगळं जेवण सोडणार आहात? त्यावर मात्र पार्थ काहीच बोलत नसतो. काव्या म्हणते, बोला बोला, आता का गप्प बसलाय? आता मात्र पार्थ हा म्हणत असतो, ती माझी मजबुरी होती. त्यावर काव्या म्हणत असते, काहीही असलं तरी माझ्या हातचा स्वयंपाक तुम्ही खाल्लाय. त्यानंतर आता काव्या ही पार्थला म्हणत असते की पार्थ, जाऊ द्या ना, बघा ना जेवणाचं किती छान झालं होतं, चविष्ट. त्याप्रमाणेच आता तुम्ही सुद्धा हे जे काही कडू आठवणी आहेत त्या सगळ्या सोडून द्या आणि ज्या काही जुन्या चांगल्या चविष्ट आठवणी आहेत त्या आठवा. सर्व काही छान होऊ देत ना. त्यावर पार्थ म्हणत असतो, वेळ निघून गेली आहे काव्या. त्यावर काव्या पार्थला म्हणत असते, वेळ जर हातातून निघून गेली असेल तर आपण पुन्हा नव्याने वेळ आणू, पुन्हा नव्याने सुरुवात करू. पार्थ, आठवतंय तुम्ही मला म्हणाला होतात की मी तुमचा चॉकलेट देणारा मित्र होऊ शकतो. तुमच्या मित्राची बुधवारची गोष्ट मला सांगितली होती. त्यावर पार्थला लगेचच त्याला ती गोष्ट आठवते. त्यावर काव्य म्हणत असते, मग व्हा माझे ते मित्र आणि द्या मला चॉकलेट. हे बघा, मला IAS बनायचं आहे, माझी जर्नी खूप मोठी आहे, त्या सगळ्यात मला तुमचा सपोर्ट हवा आहे. त्याबरोबर आता मात्र पार्थ हा काव्याला सपोर्ट करायला तयार होतो. दोघांची चांगली युनिटी बनते. तर दुसरीकडे जीवासुद्धा नंदिनीला सांगत असतो की नंदिनी, अगं हे बघ, वरून ते जे काही मुलीचं नाव होतं ते सगळं विसरून जा. अगं तो माझा पास्ट होता, माझा प्रेझेंट, माझं फ्युचर सगळं काही तुझ्याबरोबर आहे. आणि त्या दिवशी ते हँडमोल्ड तुटलं आणि अचानक मी ओव्हर पॅनिक झालो, माझं चुकलं, आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. पण आता प्लीज तू त्या जुन्या सगळ्या गोष्टी विसरून जा ना. आपण नवीन आयुष्याची सुरुवात करू शकतो ना. उगाच रोज तेच उगाळून काय मिळणार आहे आपल्याला? प्लीज, मी सगळं विसरण्याचा हळूहळू प्रयत्न करतोय, पण त्यासाठी मला तुझ्या मदतीची, तुझ्या सपोर्टची गरज लागेल. तुझ्यामुळे माझ्यात खूप पॉझिटिव्ह चेंजेस झालेत. आता बऱ्यापैकी स्वतःला मूव ऑन केलं आहे मी. त्याबरोबर आता नंदिनीसुद्धा जीवाला साथ द्यायला तयार होते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. थोडक्यात बघायचं तर काय, चौघांचेही डिवोर्स होण्यापासून थांबलेले असतात. मालिनी काकूंची सत्यनारायणाची पूजा फळलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद.